संत विवेकानंद गुरुजी महाराज होऊन गेले। या ठिकाणी हे या परिसराचं नक्कीच भाग्य आहे असं मला वाटतं। स्वामीजींचं चरित्र लिहिताना अगदी 100% ज्यांचा मला आशीर्वाद मिळाला, कारण मी शिक्षण क्षेत्रातला आहे, जवळजवळ 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात मी काम केलं। अध्यात्मामध्ये फारसं असं मला सखोल ज्ञान नव्हतं, परंतु आपल्या या मानवत आश्रमातले परमश्रेष्ठ पूजनीय या ठिकाणी मनीषजी महाराज यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभलं। ज्या ज्या माझ्याकडून त्रुटी राहत होत्या त्या त्यांनी अगदी मोठ्या मनाने दूर केल्या, मला मार्गदर्शन केलं आणि अतिशय सुंदर असा ग्रंथ या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यांचं जीवनचरित्र नक्कीच सगळ्यांना वाचायला आवडेल अशी मला खात्री आहे। जवळजवळ 149 पेजेसचा हा ग्रंथ तयार झालेला आहे। त्यामध्ये स्वामीजींचं आध्यात्मिक कार्य, स्वामीजींचं सामाजिक कार्य, स्वामीजींचं राष्ट्रीय कार्य, स्वामीजींचे आर्थिक क्षेत्रातल्या विकासासंदर्भात विचार त्या ठिकाणी मी प्रकट केलेले आहेत। स्वामीजी म्हणत असत, मला ते खूप वाक्य त्यांचं आवडलं की स्वयंरोजगार करा, तुम्ही नोकर बनण्याऐवजी मालक बना। आणि आजच्या या काळामध्ये मुलगा किती शिकला त्याला नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही, आणि म्हणून आजच्या या काळामध्ये हा मूलमंत्र अगदी सगळ्यांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे, लागू पडणार आहे, उपयुक्त असणाऱ्या या पिढीला ठरणार आहे। आणि म्हणून दुसऱ्याचे नोकर बनू नका, तर स्वतः मालक बना, हा एक सुंदर असा संदेश स्वामीजींनी दिलेला आहे। स्वामीजी हे अतिशय दयाळू अंतःकरणाचे होते। 1972च्या दुष्काळातला किस्सा आहे। आता मी फार बोलणार नाही, वेळ इथे झालेला आहे। पुस्तकात ती सगळी माहिती तुम्ही ते आवर्जून ते पुस्तक वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करणार आहे। 149 पेजेसचा हा ग्रंथ आहे। आज छत्तीसगडला तो छापलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो आपण तो त्या ठिकाणी छापून तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। तो आजपासून आज आणि उद्या त्या ठिकाणी तुमच्यासाठी तो उपलब्ध करून दिला जाईल। अगदी ना नफा ना तोटा या तत्वावर त्याची विक्री या ठिकाणी केली जाणार आहे। सर्वांनी प्रामुख्याने तो ग्रंथ जरूर विकत घ्यावा आणि त्यातले जे विचार आहेत स्वामीजींचे ते निश्चितपणे आपण समजून घ्यावे। तुम्हाला ते विचार तर परिचित आहेतच, पण पुन्हा एकदा त्या विचारावर ठाम असा तुमचा दृढ विश्वास बसेल अशी मला नक्की या ठिकाणी खात्री आहे। तर 72च्या दुष्काळातला किस्सा असा आहे की ह्या ग्रंथाची किंमत 200 रुपये आहे, पण मी तो ना नफा ना या तोटा या तत्वावर 150 रुपयाला तो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे, कारण तेवढीच छपाईचा खर्च त्याच्यासाठी लागतो। तर त्या ठिकाणी जरूर हा ग्रंथ ज्यांना शक्य असेल त्यांनी तो जरूर विकत घ्यावा आणि त्याचं नक्की वाचन करावं। 72च्या दुष्काळामध्ये सगळीकडे उपासमार होती। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो अनुभव घेतलेला असेल, जुन्या लोकांनी तो नक्कीच अनुभव घेतलेला आहे। तर लोकांची, दीनदलितांची, पीडितांची उपासमार व्हायची आणि म्हणून मानवाच्या व्यापाऱ्यांना स्वामीजींनी विनंती केली आणि त्यांच्याकडून दररोज 1 पोते चणे त्यांच्याकडून उपलब्ध करून दिले। रात्री ते चणे ते भिजायला घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना त्याचं वाटप करायचे। आणि म्हणून दुष्काळामध्ये सुद्धा अतिशय सामान्य जनतेविषयी तळमळ कळकळ असणारा हा संत होता आणि म्हणून अगदी प्रत्यक्ष परमेश्वरानेच या संतांच्या रूपाने या ठिकाणी अवतार घेतलेला होता। यावर अगदी ठाम विश्वास तुम्ही ठेवावा अशी सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो। आणि मी आता फार न बोलता माझे जे विचार मी पुस्तकात सविस्तर 6 महिने प्रयत्न करून ते मांडलेले आहे, ते तुम्ही जरूर वाचावे अशी मी विनंती करतो। आणि स्वामींनी जे बहुमोल मला मदत केली, सहकार्य केलं, त्या
त्यांच्या त्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो. त्यांना खूप त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. धन्यवाद. रामकृष्ण. यानंतर